नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लँडन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. आणि या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातला महत्त्वाचा तसेच राज्यातला देखील महत्त्वाचा मतदारसंघ मानला जाणारा पाचोरा-भडगाव मतदारसंघ आणि या मतदारसंघात देखील पाचोरा आणि भडगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विद्यमान आमदार श्री किशोरप्पा पाटील यांच्या पत्नी सुनीताताई पाटील यांच्या विरुद्ध माजी आमदार तथा भाजप नेते श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या पत्नी सुचेताताई वाघ ह्या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. नगराध्यक्षपदासाठीही भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहे. आणि या पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत माजी आमदार तथा भाजप नेते श्री दिलीप भाऊ वाघ. भाऊ, तुमचं सुवर्ण खानदेश लँडन्यूजमध्ये नमस्कार. नमस्कार. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत. खरं तर पाचोरा-भडगाव मतदारसंघाचं समीकरण जर आपण पाहिलं तर ते पूर्णपणे बदललेलं आहे. या बदलाकडे तुम्ही कसं पाहता? समीकरण असं बदललं आहे की मागच्या विधानसभेला ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष होतो आणि महाविकास आघाडीकडून वैशालीताई सूर्यवंशी होत्या आणि अमोल भाऊ शिंदे हे अपक्ष उमेदवार होते. आम्ही आता तिघही लोक आणि बडगावचे प्रताप नानाभाऊ हे देखील अपक्ष निवडणूक लढवत होते. आम्ही सगळे एकत्र भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची ताकद ही पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये निश्चितपणानं आम्ही एकत्र आल्यामुळे वाढलेली आहे. पूर्वीची भाजप आणि आम्ही आलेलो आमच्या सह आलेले सगळे कार्यकर्ते याच्यामुळे निश्चितपणानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही एकत्रितरित्या येण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाने एक जबाबदारी आमच्यावर दिली. माझ्या पत्नीला या ठिकाणी नगराध्यक्षपदाची संधी दिलेली आहे. म्हणून आता एकत्रितरित्या आम्ही ताकद लावून ही जागा निवडून आणण्यासाठी सगळेजण प्रयत्न करणार आहोत. आपण जर पाहिलं तर 2 टर्मपासून नगरपालिकेची सत्ता ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यानंतर 3-4 वर्षांचा प्रशासक काळ होता. खरं तर या ठिकाणी पाहिलं तर भाजप विरुद्ध शिवसेना अशी ही थेट लढत आहे. याबद्दल काय सांगाल? शिवसेना विरुद्ध भाजप ही लढत आहे हे तर आता स्पष्ट झालेलं आहे. दुसरा विषय की 10 वर्ष त्यांच्या ताब्यात ही नगरपालिका होती आणि विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदार देखील तेच या ठिकाणी होते आणि गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय राजवटीमध्ये देखील आमदारांचा हस्तक्षेपाने या ठिकाणी त्यांच्या याच्यामध्ये नियंत्रणामध्ये ही नगरपालिका त्यांनी चालवली. 14 वर्षाचा वनवास या पाचोरा शहरवासियांना या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून हा वनवास संपवण्यासाठी आता भारतीय जनता पक्ष या निवडणुकीला सामोरे जात आहे. अनेक प्रश्न असे आहेत. माझा पहिला एक पाचोरा शहराचा मोठा ज्वलंत प्रश्न जर असेल तर तो पिण्याच्या पाण्याचा आहे. पिण्याचं पाणी आज हिवाळ्याचे दिवस असताना देखील या शहराला कमीत कमी 8 ते 10 दिवसाआड या शहराला पाणी मिळतं आहे आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा गिरणा नदी वाहत असताना देखील 8 दिवसाआड पाणी या शहराला मिळतं आहे आणि म्हणून पाण्याचं अजिबात नियोजन या 14 वर्षामध्ये या लोकांना करता आलं नाही. आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये अनेक वर्ष मी या शहराचं नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे. आम्ही 1-2 दिवसाच्या वर हे पाणीची अडचण येऊ दिली नाही. 1 दिवसाच्या आड आम्ही पाणी देण्याचा प्रयत्न करत होतो आणि फार तर उन्हाळ्यामध्ये 2 दिवसाआड 3 दिवसाआड याच्यावरती आमच्या पाण्याचा कधीही बदल झाला नाही. आणि 14 वर्षामध्ये भविष्याचं काही नियोजन स्वतः आमदारांनी या ठिकाणी केलं नाही. नगरपालिकेचे त्यांचे नगराध्यक्ष होते त्यांनी या ठिकाणी केलं नाही आणि आमचं व्हिजन होतं. मागच्या वेळेसच मी जाहीरनामा केला होता नगरपालिकेला की जर माझी नगरपालिकेत सत्ता आली तर मी निश्चितपणानं वाघूर धरणावरून किंवा गिरणा धरणावरून कुठेही जिथून टेक्निकली योग्य असेल त्या ठिकाणाहून थेट पाईपलाईनने पाणी या शहराला भडगाव शहराला आणि पाचोरा शहराला पाणी आणण्याची योजना माझी होती. परंतु गेल्या 14 वर्षापासून ना मी आमदार आहे ना मी या ठिकाणी नगरपालिका माझ्या ताब्यात आहे. तर ह्या गोष्टी आता आम्ही भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये सत्तेत आहे, केंद्रामध्ये देखील सत्तेत आहे. गिरीश भाऊ महाजन असतील, मंगेशदादा चव्हाण असतील, संजय भाऊ सावकारे मंत्री असतील आणि खासदार स्मिताताई वाघ असतील यांच्या माध्यमातून या शहराला कायमस्वरूपी पुढच्या 20-25 वर्षाचं नियोजन पाण्याचं करून आम्हाला या शहरामध्ये रोज कसं पाणी देता येईल त्या दृष्टीने आणि पुढच्या पिढीसाठी ती पाण्याची सोय आम्हाला करायची आहे.
त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसंच आरोग्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे. आरोग्यासाठी यांनी दवाखाना आता ठीक आहे 4-5 किलोमीटरवर गावाच्या बाहेर 4 किलोमीटरवर त्यांनी त्या ठिकाणी सरकारी दवाखाना नेला. वास्तविक गोरगरीब जनतेला सरकारी दवाखाना फार महत्त्वाचा असतो आणि जायला 100 रुपये, यायला 100 रुपये, 200-250 रुपये त्याचे ट्रॅव्हलिंग्समध्ये म्हणजे रिक्षामध्ये खर्च होणार आहेत. मग कसे महागडे उपचार? गावात योग्य जागा असताना देखील यांनी तो प्रश्न अजूनपर्यंत सोडवला नाही. या शहराला फारच सांस्कृतिक काही कार्यक्रम घेण्यासाठी एक मोठं चांगलं एक सभागृह या शहराला उपलब्ध झालं नाही. एखादी ज्येष्ठ लोकांसाठी काही गार्डन वगैरे असं काही डेव्हलप या ठिकाणी झालं नाही. माझ्या कार्यकाळात जे काही सयाजीराव गायकवाड म्हणून मी काही उद्यान केलेलं आहे मुलांसाठी, तेवढंच उद्यान त्या ठिकाणी आहे. आणि ते डेव्हलप केलंय ना सद्यस्थितीमध्ये. आम्ही डेव्हलप केलं, आम्ही ते बांधकाम केलं. आता काहीतरी दुरुस्ती त्याच्यामध्ये त्यांनी केलेली आहे, परंतु सुरुवात आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी नवीन काही केलं आहे अशातला त्या ठिकाणी भाग नाही. गावामध्ये काही रस्ते करण्याचा प्रयत्न केला. माझ्या काळात जे रस्ते झाले होते ते खोदले, त्याच्यामध्ये काहीतरी भुयारी गटारींचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या भुयारींमध्ये गटारींचं पाणी योग्यपणे निचरा होत नाही. आणि नंतर जे आता DPR मंजूर झाला किंवा जे काही कामं चालू आहेत ते कामं आपण बघा. आता माझ्या घराच्या बाहेर तुम्ही निघाल्यानंतर हा रस्ता कॉन्क्रीटचा करायला 4 वर्ष झाले असतील. 40 वर्षाचं त्याचं नियोजन असतं आणि 4 वर्षामध्ये रस्ता खराब होतो. म्हणजे मग कोणाला पोचलं जातं आहे? एखादी शहरामध्ये आपली ओपन पेस काही डेव्हलप केलं त्यांनी सुशोभीकरणच्या नावाने, त्याच्यासाठी शासनाकडून वैशिष्ट्यपूर्णमध्ये पैसे आणले. त्याच्यामध्ये ते काम सहज 5-6 लाखामध्ये होणारं काम 20 लाखाचं एस्टिमेट बनवून कार्यकर्त्यांना पोचण्याचं काम केलं. ठीक आहे, तुम्ही कार्यकर्त्यांना कामं द्या, परंतु त्याची क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे, क्वालिटीची कामं झाली पाहिजे. असं तुम्हाला कुठेही चित्र दिसत नाही. सर्वत्र कामाचा बोजवारा झालेला आहे. जे काही एखाद्या गटारीवर ढाबा टाकला असेल तो ढाबासुद्धा आज टिकलेला नाही. म्हणून जे शहरामध्ये डेव्हलपमेंटची कामं त्यांनी हातात घेतली ती सगळे आज म्हणजे दिसत नाहीत अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि काही विशिष्ट लोकांचे खिसे भरण्यासाठीच नगरपालिका आहे का असा प्रश्न आपल्यासमोर येतो. आम्ही कामं केलीत. मी अनेक वर्ष नगराध्यक्ष, माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी नगराध्यक्ष राहिले. 20 वर्षाच्या कालखंडामध्ये 13-14 वर्ष माझी सत्ता राहिली आणि सर्वाधिक काळ मला नगराध्यक्षपदाचा मिळाला. परंतु आमच्या काळामध्ये जी कामं झाली ती दर्जेदार उत्तम कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून करून घ्यायची ही जबाबदारी आम्ही घेत होतो. परंतु यांनी तसं न करता वेगळ्या क्षेत्रातले लोक या ठेकेदारीमध्ये आणले, मर्जीतले लोक आणले आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या भागीदाऱ्या करून लुटण्याचं काम या शहराला त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आमदार साहेबांकडनं विकासाचा दावा केला जातोय. तुम्ही त्यांच्या म्हणजे टीका करतायत त्यांच्या कामगारावर. त्यांचा जो आतापर्यंतचं नगरपालिकेमध्ये जी सत्ता होती त्याच्यावर तुम्ही टीका करतायत. पाचोरेकरांनी याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे? पाचोरेकर बघतायत ना रस्ता कसा झाला, ते लोक बघतायत. चेंबर गटारी ज्या भुयारी झालेल्या आहेत ते बघतायत. काही ठिकाणी ठीक आहे, काही ठिकाणी पाणी पास होत असेल, पण काही ठिकाणी ब्लॉकेज झालेले आहेत. आणि पाणी कसं मिळतं आहे शहराला लोकांना माहिती आहे. लोक परिवर्तन करण्याच्या याच्यामध्ये आहेत. आणि मला एक सांगायचं आहे की ठीक आहे, ते आता आमदार कसे झाले, काय झाले याच्यावर मी काही जास्त बोलणार नाही. परंतु त्यांना आता आमदारकी दिलेली आहे. शिवसेनेचे ते आमदार आहेत. आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये जर नगरपालिका दिली तर मला असं वाटतं की आमदारांची आमची स्पर्धा लावावी की आमदार जास्त कामं करतात शहरात का नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही कामं करतो. सत्तेसाठी आम्हाला परिवर्तन पाहिजे, म्हणजे असं नाही तर विकासासाठी परिवर्तन पाहिजे. विकास करून दाखवतो आम्ही केलेला आहे. पूर्वी भुयारी मार्ग जो रेल्वेचा अनेक वर्षापासूनचा प्रश्न होता तो आम्ही मार्गी लावला. विस्तारित पाणी पुरवठा म्हणजे काही भागामध्ये जो काही डेव्हलपमेंट झाली, नंतर काही शहराचं जी वाढ झाली त्याच्यामध्ये विस्तारीकरणाची योजना आमच्या कार्यकाळात राबवली गेली. फिल्ट्रेशन प्लॅन मीच आणलेला आहे, तो सुद्धा चालवता येत नाही त्यांना. फिल्ट्रेशन प्लॅनचं पाणी शहराला मिळत नाही आहे. आजही मिळत नाही. तर का मिळत नाही? म्हणजे दुरुस्त होत नाही. एखाद्या वेळेस गिरणीवरून जी पाईपलाईन येते ती नादुरुस्त होते तर जास्तीत दिवस आपल्याला पाणी मिळत नाही. आणि म्हणून अशी नियोजनबद्ध असं काम नगरपालिकेमध्ये कुठलंच झालं नाही. आणि त्याच्यामुळे लोकांना आता बऱ्याचशा लोकांना मी कानोसा घेतो आहे, लोकांना आता बदल पाहिजे. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आम्ही नगराध्यक्षसह नगरपालिकेमध्ये बहुसंख्येने मोठ्या संख्येने मी तर म्हणेल 20+ म्हणजे 20च्या पुढे नगरसेवक आमचे निवडून या ठिकाणी येतील.
मे 2025मध्ये तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. खरं तर त्यावेळी तुम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादीतही जाऊ शकत होते. पण तुम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला असं नाही वाटत का भाजपमध्ये येण्यास तुम्ही उशीर केला? भाजपमध्ये मला कधीपासून आग्रह होता. गेली 2014मध्ये मी जेव्हा विधानसभेला उभं राहिलो तेव्हा युती तुटली होती. तेव्हासुद्धा मला त्या ठिकाणी पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न झाला आणि 19ला देखील मला प्रयत्न झाला. परंतु काय झालं की मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 9 ते 14 जी आमदारकीची संधी पक्षातून मिळाली, तर मला थोडंसं मनाला किंवा कार्यकर्त्यांचं मत काही तयार झालं नव्हतं आणि म्हणून उशिरा का होईना आज केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. मोदी साहेबांच्या योजना ज्या शेतकऱ्यांसाठी आहे, मोदी साहेबांनी आता शेतकऱ्यांसाठी जे काही आपण 6 महिन्याला आपण अनुदान आपल्याला देत आहेत, राज्य देत आहे, केंद्र देत आहे आणि म्हणून ज्या ज्या काही योजना केंद्राच्या आलेल्या आहेत, राज्यामधून देखील फडणवीस साहेबांनी चांगल्या योजना आणलेल्या आहेत. लाडकी बहीणसारख्या योजना या ठिकाणी आलेल्या आहेत. अशा अनेक योजना आम्हाला भारावल्या आणि निश्चितपणानं राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही ज्या पक्षात काम करत होतो राष्ट्रवादी पक्षामध्ये, त्याचे तुम्हाला माहिती आहे की त्याचं विभाजन झालं. शरदचंद्रजी पवारसाहेब एकीकडे, अजितदादा एकीकडे, शिवसेनेमध्ये विभाजन झालं आणि म्हणून असा निर्णय झाला कार्यकर्त्यांना सगळं एकत्रित करून की आता भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षामध्ये ज्याची राज्यात आणि केंद्रामध्ये सत्ता आहे, याच्या माध्यमातून आपल्या शहरासाठी, आपल्या मतदारसंघासाठी काय करता येईल, तर या सत्तेचा उपयोग आपल्या मतदारांपर्यंत कसा करून देता येईल या दृष्टीने कार्यकर्ते असतील, आमचे सरपंच असतील, गावोगावचे आपल्या गावाचे नगरसेवक राहतील, त्यांच्यासाठी काय आपल्याला निधी आणता येईल याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाची निवड केली. आजही भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नगराध्यक्ष मागच्या काळात होते. आमदार देखील सर्वाधिक जवळजवळ 132 आमदार आज भारतीय जनता पक्षाचे आहेत. केंद्रामध्ये सरकार आहे आणि म्हणून मला खात्री आहे की जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या पाचोरा शहरामध्ये आणि बडगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल आणि या सत्तेच्या माध्यमातून आम्हाला राज्याकडून निधी आणून या शहरासाठी चांगले प्रकल्प, म्हणजे जसा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, सगळेच प्रश्न चांगल्या पद्धतीने राबवून घेता येतील. त्यामध्ये आणखी एक तुमच्याच भाजप पक्ष प्रवेशासंदर्भात एक प्रश्न आहे. ज्या पद्धतीने तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला, खरं तर तुमचे वडील आप्पासाहेब कैलासवासी ओंकार नारायण वाघ हे पुरोगामी विचारसरणीचे नेते मानले जायचे. शरद पवारांचे अत्यंत ते जवळचे नेते होते. यानंतरही तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर तुमच्यावर टीका झाली की तुम्ही ठराविक कारणासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. याकडे कसं पाहता? हे पहा, विषय असा आहे की पुरोगामी विचारसरणीचे ते होते. एक तुमच्या माहितीकरता सांगतो की 1980 साली आम्ही जनता पार्टीमध्ये होतो आणि 80 साली भारतीय जनता पार्टी आणि जनसंघ एके ठिकाणी आला आणि जनता पार्टी एकीकडे राहिली. तेव्हा मग नेते विभागले गेले. आमच्या वडिलांनी जनता पार्टीमध्ये राहणं पसंत केलं आणि काही लोक भारतीय जनता पक्षामध्ये जॉईन झाले. नंतरच्या कालखंडामध्ये तुम्ही जे म्हणतात की पुरोगामी विचार वगैरे सगळ्या गोष्टी, तर ते आम्ही आतापर्यंत होतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक 25 वर्षे आम्ही त्या ठिकाणी घालवली. परंतु आता विकासाचा दृष्टिकोन जर पकडला तर किंवा बघितला तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे काम चालू आहेत किंवा इतर राज्य, आज जवळजवळ सगळ्याच देशामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष अनेक ठिकाणी सत्तेमध्ये आहे आणि म्हणून असा चांगला पक्ष की जो विकासाच्या दृष्टीने पावलं उचलतो आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले निर्णय होतो आहे, तरुणांच्यासाठी चांगले निर्णय होत आहेत, महिला भगिनींसाठी चांगले निर्णय होत आहेत, अशा परिस्थितीमध्ये आणि ज्या ठिकाणी आम्ही होतो त्या ठिकाणी सगळं विभाजन झालेलं होतं. आता तिथे राहण्यामध्ये काही हे नव्हतं, कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलं की 2 पक्षाचे 2 भाग झाले आणि अशा वेळेस मतविभागणीचा फायदा तिसऱ्याला होतो. त्याच्यापेक्षा चांगल्या प्रवाहामध्ये जाऊन जिथे आपल्याला आपलं तत्त्व काय आहे की लोकांची सेवा आपल्या माध्यमातून कशी करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो आहे आणि याच्यासाठी मग भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन सत्तेबरोबर राहून, आज जरी मी सत्तेवर नसलो तरी सत्ताधारी पक्षामध्ये मी जरी सदस्य असलो तरी नामदार गिरीश भाऊ महाजन असतील किंवा इतर आमचे पक्षातले नेते असतील, यांच्या माध्यमातून काही ना काही आमदार नसतानाच देखील आम्ही कामं आणतो आहोत, काही मंजूर करतो आहोत आणि कार्यकर्त्यांना, सरपंचांना काही दिलासा देण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणून आमदारच असलं पाहिजे अशातला भाग नाही. आज जरी ते आमदार असले तरी आम्ही कार्यकर्त्यांचे कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सत्तेच्या प्रवाहामध्ये येण्याचा प्रयत्न एवढ्यासाठीच होता की कार्यकर्त्यांची जी काही मागणी होती की आता आपण सत्तेबरोबर गेलं पाहिजे आणि कामं झाली पाहिजे. काळ निघून जातो. आज मी जवळजवळ मला 9 ते 14 नंतर जवळजवळ आता हे
10-15 वर्ष मी विरोधी पक्षामध्ये, म्हणजे विरोधी पक्ष म्हणण्यापेक्षा बाजूला झालो सत्तेपासून. तालुक्याच्या मतदारसंघाच्या राजकारणामध्ये नगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल याच्यापासून मी दूर राहिलो. आणि म्हणून आता कुठेतरी सत्ता आली म्हणजे कार्यकर्त्यांची कामं होतील, जनतेची सेवा आपल्याला किंवा जनतेचे कामं कसे प्रश्न सोडवता येतील यासाठीच आम्ही भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांच्या सल्लामसलत करूनच केलेली आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, आमदार साहेबांनी असं म्हटलं की भाजपकडे उमेदवार देखील नाही. खरंच अशी परिस्थिती काय, नेमकं वास्तव काय? आता उमेदवार कोणाकडे नाहीत आणि आता आपण शोधपत्रिका तर करावी. आपण बघावं की त्यांचे उमेदवार आणि आमच्या उमेदवारांमध्ये काय फरक आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगितलं की 20+ म्हणजे 20 म्हणजे एकूण जागा आहेत काहीतरी मला वाटतं 14 28 जागा आहेत. 28पैकी 20+चा नारा आम्ही दिला आहे. म्हणजे जवळजवळ 20च्या पुढे आम्ही जागा घेणार आहोत. तर कितीही वाढू शकतात, 24 पण होऊ शकतात, 25 पण होऊ शकतात. आणि मागच्या वेळेस ही परिस्थिती होती. अमोलभाऊ शिंदेंच्या काही जागा आमच्या दोघांच्या एकत्र केल्या तर जवळजवळ 15 जागा आमच्या आलेल्या होत्या. आमदारांच्या 10 जागा आलेल्या होत्या. आणि अमोलभाऊच्या कॅन्डिडेटची मतं आणि माझी कॅन्डिडेटची मतं जर एकत्र केली तर 5,500 मतांनी सीट आमची निवडून येत होती मागच्या टर्मला. परंतु आम्ही त्यावेळेस एकत्र आलो नाहीत. परंतु आता आम्ही एकत्र आहोत. मी आहे, अमोलभाऊ आहे, वैशालीताई सूर्यवंशी, आम्ही तिघंही या ठिकाणी आहोत. आणि बडगावमध्ये आमच्याबरोबर प्रताप नानाभाऊ ते देखील आमच्यासोबत आहेत. आणि म्हणून पाचोरा बडगाव या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता ही निश्चितपणानं 100% येणार आहे. हे चित्र आज दोन्ही ठिकाणी दिसतं आहे. त्याच्यातही असं म्हटलं जातं ना की नेते आहेत आमच्याकडे, कार्यकर्ते आहेत तुमच्याकडे, नेते आहेत. आता कार्यकर्ते, नेते, जनता हे जो काही विषय आहेत ना, हे भाषणामध्ये बोलण्यापुरतं त्यांना ठीक आहे, त्यांना ते वाटतं तशा पद्धतीने ते बोलतात. आता ते कसं भाषण, त्यांच्या वाढदिवसाला ते काय बोलले, कशा टीका केल्या, वैशालीताईवर काय टीका केली, अमोलभाऊवर काय टीका केली, आमच्यावर काही बोलले गेले, ठीक आहे. त्या टीकेला उत्तर आम्ही दिलेलं आहे. अजून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जास्त टीकापेक्षा आम्ही या शहरासाठी काय करू शकतो हे लोकांना आम्ही आश्वासित करणार आहोत. आणि म्हणून लोकांचा विश्वास जर जिंकायचा असेल, लोकांचे जर मतं जर घ्यायचे असेल तर एक अजेंडा ठेवावा लागतो किंवा एक कार्यक्रम द्यावा लागतो, जाहीरनामा द्यावा लागतो की आम्ही या शहरासाठी काय करणार आहोत. आणि ते देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आम्ही सुरुवातीलाच सांगितलं की पाण्याचा प्रश्न सहित अनेक प्रश्न असेल. जाहीरनामा आमचा 4 दिवसानंतर आम्ही प्रसिद्ध करू, त्याच्यामध्ये हे सगळं नमूद असेल. धन्यवाद. खरं तर निवडणूक म्हटली का नेत्यांची तारांबळ उडते, प्रचार असेल, वेगवेगळे वेळापत्रक म्हणजे आपलं व्यस्त असतं. अशा व्यस्त वेळेतनं देखील तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर हे होते माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ. आज त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भारतीय जनता पक्षाची त्यांनी भूमिका स्पष्ट केली. तुमच्या या मुलाखतीबाबत काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.